नमस्कार, मी शुभम केवट. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांना पती नाही, ज्यांना वडील नाही आहेत, त्यांची के-वाय-सी कशी करायची? भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न होते. आता तो प्रश्न सुटलेला आहे. लाडक्या बहिणीची के-वाय-सी करताना अडचण येत होत्या. ज्यांना पती नाही, ज्यांना वडील नाही, त्यांच्यासाठी पर्याय आलेला आहे. त्याची के-वाय-सी कशी करायची या व्हिडिओमध्ये बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. आज 18 नोव्हेंबर रोजी शासनाने नवीन जी-आर काढलेला आहे. त्या जी-आरमध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे आणि मी तुम्हाला के-वाय-सी करून दाखवणार आहे. पुढे तुम्हाला काय करायचं ते पण सांगणार आहे आणि तुम्हाला के-वाय-सी करून दाखवणार आहे. व्यवस्थित व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला रोज असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. के-वाय-सी कशी करायची ती समजून घ्या. सर्वात प्रथम मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून वेबसाईट ओपन करायची. ladkibhin.go.com या लिंकची वेबसाईट आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. हा जो खाली यायचं आहे. खाली हा जो बॉक्स आहे, जो बॉक्स तिथे खाली क्लिक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण के-वाय-सी कशी करायची तिथे क्लिक करा. ते आल्यावर खाली क्लिक करायचं. तिथे विचारा तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक. जो कोणी लाभार्थी आहे, जो कोणी लाडकी बहीण आहे, त्याचा तिथे आधार नंबर टाकायचा आहे. आपल्याला त्या बॉक्समध्ये खाली टाकायचा आहे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक. जो कॅप्चर आहे, जो कॅप्चर तसा टाकायचा आणि खाली यायचं. मी सहमत आहे तिथे क्लिक करायचं. OTP पाठवावर क्लिक करायचं. जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे, त्या आधारवर आपला OTP येईल. कधी कधी आधारवर OTP लेट होतो. कधी साईट जाम असल्याने प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे कधी सकाळी करा, नाही तर रात्री के-वाय-सी करा. जो आधार नंबरला OTP आलेला तो आधारचा OTP ह्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. OTP व्यवस्थित टाकून आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. सगळ्यांना वाटतं याच्यासमोर काय करायचं, तर तुमचं काम आपल्याला अर्धीच के-वाय-सी करायची आहे. आपल्याला तेवढंच काम करायचं आहे. आता बघा ते विचारेल लाभार्थीच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक. आपल्याला आता तेवढीच OTP टाकून तेवढीच के-वाय-सी करायची. तेवढा फॉर्म आपल्याला अर्धा सोडून द्यायचा आहे. एवढंच काम तुम्हाला करायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला हाफ के-वाय-सी करायची. हाफ म्हणजे अर्धवट के-वाय-सी करायची आहे. लाडक्या बहिणीचा आधार नंबर टाकून OTP घ्यायचा आहे, फक्त एवढं. पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर घ्यायचा नाही. तर आपल्याकडे जे पती नाही, वडील नाही, त्यांचा मृत्यू किंवा प्रमाणपत्र आपल्याला अंगणवाडी सेविकाकडे द्यायचं आहे. निराधार प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र तुमच्या गावातल्या अंगणवाडी सेवकाकडे द्यायचं आहे. चला आपण वाचूया जी-आरमध्ये काय काय लिहिलं आहे. या योजनेच्या अंतर्गत ज्या मात्र लाभार्थ्यांनी महिलेचे वडील हयात नाही किंवा पती देखील हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांची स्वतःची के-वाय-सी करावे. त्यानंतर त्यांची पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयांचे आदेश यांच्या सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 जमा करण्यात यावी. अंगणवाडी सेविकाकडे त्यांच्याकडे लाभार्थी महिलाकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची के-वाय-सी करण्यापासून सूट देण्यात पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी CDPO यांचे मार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी. त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला या बालविकास आयुक्त यांच्या मार्फत शासनाने याबाबतीत शिफारस करावी. आपला व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक किंवा सबस्क्राईब नक्की करा. अशाच रोज नवीन नवीन माहिती भेटण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.